नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जी दशांश अपूर्णांकाची सिरीज सुरू केली आहे त्या दशांश अपूर्णांकामध्ये आपण अनेक उपघटक अभ्यासलेले आहेत. तर त्याच्या पुढे आज आपण पाहणार आहोत मित्रांनो, दशांश अपूर्णांकाची बेरीज कशी करायची. आता दशांश अपूर्णांकाची बेरीज आपल्याला विविध स्पर्धा परीक्षेमध्ये येते. बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल किंवा भागाकार असेल. पण आता जो आपला उपघटक आहे तो आहे दशांश अपूर्णांकाची बेरीज. चला तर मग दशांश अपूर्णांकाची बेरीज आपण कशा प्रकारे करायची ते आपण अभ्यासूया. भरपूरशी मुलं आहेत जी आपली दशांश अपूर्णांकाची बेरीज करताना आपण ज्या पूर्ण संख्यांची जशी बेरीज करतो त्याच पद्धतीने ती बेरीज करायची असते. फक्त आपल्याला लक्ष ठेवताना दशांश अपूर्णांकामध्ये दशांश चिन्हाचा उपयोग करून आपल्याला बेरीज करावी लागते. तर ते आज आपण शिकणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत दशांश अपूर्णांक बेरीज. आता कशा प्रकारची उदाहरणं आपल्याला या दशांश अपूर्णांकामध्ये येतात ते आपण या ठिकाणी अभ्यासू. पहा, 31.37 अधिक 2.85. पहा, या ठिकाणी 31.37 अधिक 2.85 हे आपल्याला एक बेरजेचं उदाहरण आहे. याची जशी आपण मांडणी करतो तशीच मांडणी करायची आहे. या ठिकाणी आपण 31.37 अधिक, आता आपल्याला एक लक्षात घ्यायचे मित्रांनो, तर ज्यावेळेस आपण बेरीज करतो दशांश अपूर्णांकाची ज्यावेळेस आपण बेरीज करत असतो त्यावेळेस आपल्याला बेरजेचा या ठिकाणी एक नियम असतो. तो नियम म्हणजे काय, तर या पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येचा किंवा दोनापेक्षा जरी जास्त जरी संख्या दिलेल्या असतील तर त्या सर्व संख्यांचा दशांश चिन्ह जे आहे ते मात्र एकाखाली एक आलं पाहिजे. दशांश चिन्ह जर आपलं जर एकाखाली एक जर आलं तर आपली बेरीज 100% बरोबर येणार आहे मित्रांनो. पण जर तुमचं दशांश चिन्ह जर एकाखाली एक जर नाही आलं तर मात्र आपली बेरीज चुकणार आहे. म्हणून या ठिकाणी बघा, 31.37. आता इथं 2.85 आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला 2 हे दशांशाच्या खाली दशांश आला पाहिजे आपला आणि पुढचा 8.5ला 8.5. आता याची आपल्याला बेरीज करायची आहे. जशी आपण बेरीज करतो तशीच बेरजेची मांडणी करायची आहे. एककापासून बेरजेची आपण सुरुवात करायची आहे. इकडं 7 आणि 5 12, 12ला 2, हातचा आला 1, 8 आणि 3 11 आणि हातचा 1 12. वरून पण करू शकता, 3 आणि 8 11 आणि हातचा 1 12. बेरजेमध्ये खालच्या आणि वरच्या संख्येची बेरीज केला तरी चालेल किंवा वरच्या संख्येची खालच्या संख्येची बेरीज केला तरी काही फरक पडत नाहीये. म्हणून जी मोठी संख्या आहे त्या मोठ्या संख्येत छोटी संख्या मिळवायची. आता 3 मिळवले 11 झाली आणि हातचा 1 12. 12ला या ठिकाणी 2, पुन्हा हातचा आला 1, तो पुढे येईल. हा दशांश चिन्हाला दशांश चिन्ह जशाच तसं आपण काय करायचं आहे, खाली घ्यायचं आहे. आता या ठिकाणी 1 आणि 2 3 झाले आणि हातचा 1 या ठिकाणी 4 झाला मित्रांनो. आणि हे 3च 3. या 3च्या खाली काय नाही म्हणजे इथं काय असणार आहे, 0 असणार आहे किंवा 0 ज्याला म्हणून आपण. 3च्या खाली या ठिकाणी 0 असणार आहे. म्हणून 3 अधिक 0 बरोबर 3. म्हणजे आपलं जे उत्तर आलंय ते 34.22. पुन्हा एकदा पहा, आपण दशांशाच्या खाली दशांश येईल अशा प्रकारे या बेरजेची मांडणी केलेली आहे आणि तशीच आपण मांडणी करायची आहे. हे मात्र कायम लक्षात ठेवा. दशांश चिन्हाचा ज्यावेळेस आपण उपयोग करतो त्यावेळेस आपल्याला अशीच मांडणी करायची आहे. तर 7 आणि 5 12, 12ला 2, हातचा आला 1, 8 आणि 3 11 आणि हातचा 1 12, 12ला 2, हातचा आला 1. हे दशांश चिन्ह जशा तसं आपण खाली घेतलंय. 1 आणि 2 3, हातचा 1 4 आणि 3 अधिक 0 3. अशा प्रकारे हे आपलं पहिलं उदाहरण या ठिकाणी आहे मित्रांनो. त्यानंतर पहा दुसरं उदाहरण, 2.735 अधिक 2.0. पहा, तर या ठिकाणी दुसरं उदाहरण जे आहे ते सेम अशाच पद्धतीने आपल्याला मांडणी करायची मित्रांनो. 2.735. आता तुम्हाला सांगितलेला नियम काय नियम आहे, तर दशांशाच्या खालीच आपला काय आला पाहिजे, दशांश चिन्ह आला पाहिजे. म्हणून हे अधिकला अधिक 2 दशांश चिन्ह 0.8 या ठिकाणी 0.8. आता याची आपल्याला काय करायची मित्रांनो, बेरीज करायची. पण आता या ठिकाणी दिसेल की दशांशाच्या नंतर ते दशांश स्थान, शतांश स्थान, इथं हजारांश स्थान आहे. पण खालच्या संख्येमध्ये दशांश आणि शतांश स्थान आहे. या ठिकाणी 5च्या खाली काही नाहीये.
या ठिकाणी काय नाही म्हणजे याला सुद्धा समान करून घ्यायचा. दशांशाच्या नंतर इकडं पण 3 अंक, इकडं पण 3 अंक होतील. आता आपल्याला बेरीज करायला एकदम सोपं जाईल. 5 अधिक 0 या ठिकाणी 5 येतील. 3 आणि 8 11, 11ला 1, हातचा आला 1, 7 आणि 1 8, 8 8, दशांश चिन्हाला दशांश चिन्ह आणि 2 अधिक 2 4. तर आपलं उत्तर किती आलं मित्रांनो? 4.815 हे आपलं काय आहे तर उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण दशांशाच्या खालीचा दशांश आला आपला तर आपण बेरीज या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर पुढे पहा. तीन 3.85 किमी अधिक 2.185 किमी. पहा अशा प्रकारचे सुद्धा आपल्याला गणित विचारू शकतात. म्हणजे 3.85 किलोमीटर, किमी म्हणजे किलोमीटर, आणि 2.185 किलोमीटर. म्हणजे याचं सुद्धा आपण वाचन शिकले मित्रांनो. 3 किलोमीटर आहे आणि 850 मीटर आहे. इथं 85 जरी दिले असेल तरी हे 850 आहे. या ठिकाणी 2 किलोमीटर आणि 185 मीटर हे त्याचं उत्तर आहे. तर पहा याचं सुद्धा आपल्याला उत्तर सोडवताना हे दशांश कसं 3.85 आणि दुसरं जे आहे ते 2.185 आणि 5. चुकूनही हा जो 5 आहे तो आपण इकडं वर घ्यायचा नाहीये, कारण तो खालच्या संख्येचा आहे. दशांशाच्या खाली दशांश आणला हा आपला नियम सगळ्यात महत्वाचा आहे या ठिकाणी. आणि दशांशाच्या खाली दशांश आला आणि दशांश खाली आल्यामुळे काय झालं, आता आपल्याला बेरीज करायला सोपं गेलं. आता इथं दशांश, शतांश, हजारांश स्थान आहे, पण वरच्या बाजूला हजारांश स्थान नाहीये, म्हणून आपण इथं 1 0 द्यायचा आणि 1 0 देऊन या ठिकाणी काय करायचंय, हजारांश स्थान निर्माण करायचंय. आणि आता आपल्याला बेरीज करायला सोपी आहे. 0 अधिक 5 या ठिकाणी 5, 8 आणि 5 13, 13ला 3, हातचा आला 1, 8 आणि 1 9 आणि हातचा 1 10, 10ला 0, हातचा आला 1. आता दशांशाच्या खाली दशांश आहे तसाच आपण दशांश खाली घ्यायचा आहे आणि 3 आणि 2 5 आणि हातचा 1 या ठिकाणी 6. म्हणजे आपलं जे उत्तर मिळालं मित्रांनो 6.035 किमी. किमी म्हणजे किलोमीटर हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. तर आपल्याला किलोमीटरवर असेल, पैशावर देतील किंवा सेंटीमीटर मीटरवर देतील आपल्याला. आपण दुसरं एक गणित पाहू मित्रांनो. पहा 32.58 रुपये अधिक 3.85 रुपये. तर बघा याची सुद्धा बेरीज करताना आपल्याला काय करायला लागेल. आता जो आता तुम्हाला नियम सांगितलाय दशांशाच्या खाली आपल्याला दशांश आणायचा आहे. तर या ठिकाणी 32.58. आता हे 32 रुपये आहेत, 58 पैसे आहेत. या ठिकाणी हे 3 रुपये. आपल्या दशांशाच्या खाली दशांश आला पाहिजे. दशांशाच्या खाली दशांश पुढं 8 5 म्हणजे 85 पैसे आहेत. आणि या दोघांची आपल्याला काय करायचं मित्रांनो, बेरीज करायची. या ठिकाणी 8 आणि 5 13, 13ला 3, हातचा आला 1, पुन्हा 8 आणि 5 13 आणि हातचा 1 14, 14ला 4, हातचा आला 1. दशांशाच्या खाली दशांश आपला येईल. पुन्हा 3 आणि 2 5 आणि 1 6. इथं काय नाही म्हणजे इथं 0 आहे आणि 3 अधिक 0 3 म्हणजे 36.43 रुपये म्हणजे 43 पैसे. 36 रुपये 43 पैसे. अशा प्रकारे आपल्याला या दशांश पूर्णांकाची आपल्याला मित्रांनो बेरीज करता येईल. आता हे फक्त आपण लक्षात ठेवलं पाहिजे, दशांशाच्या खाली आपला दशांश चिन्ह आला पाहिजे, त्यावेळेस आपलं गणित 100% बरोबर येणार आहे. बघा मित्रांनो त्याच्या पुढे आपल्याला दुसरं वेगळं गणित आहे. या ठिकाणी 1.25 किलोग्रॅम अधिक 1/2 किलोग्रॅम याची आपल्याला बेरीज करायची. आता आपल्याला 1.25 किलोग्रॅम आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की सव्वा कसा काढायचा, साडे म्हणलं की काय लिहायचं आणि पावणे म्हणलं की आपण काय लिहायचं. आता 1.25 किलोग्रॅम, 1.25 किलोग्रॅम म्हणजे 1.25 किलोग्रॅम लक्षात ठेवा. कधी जर 1.25 किलोग्रॅम जर डायरेक्ट आपल्याला प्रश्न आला तर 1.25 किलोग्रॅम हे आपलं उत्तर असेल. तर 1.25 किलोग्रॅम म्हणजे किती, तर 1.250
लक्षात ठेवा. 1.25 किलोग्रॅम म्हणजे 1 किलो आणि पाव किलो एवढं मिळून काय होते आपलं 1.25 किलोग्रॅम होतं. त्याच्या पुढे उत्तर दिले आपल्याला पाऊण किलोग्रॅम. आता पाऊण किलोग्रॅम म्हणजे किती, तर पावणे 1 किलोग्रॅम पण म्हणतात त्याला किंवा पाऊण किलोग्रॅम पण म्हणतात. आणि तेच आपण कशाने दाखवतो, 0.750 आणि याची आपल्याला काय करायची, बेरीज करायची आहे. म्हणून याची आपण बेरीज करूया. 0 अधिक 0 या ठिकाणी 0, 5 आणि 5 10, 10 ला 0, हातचा आला 1, 7 आणि 2 9, हातचा 1 10, 10 ला 0, पुन्हा हातचा आला 1, दशांशाला दशांश आणि 1 आणि 1 किती 2. म्हणजे अशा प्रकारे या दोघांची जर आपण बेरीज केली तर या ठिकाणी आपल्याला 2 किलोग्रॅम एवढं साहित्य आपल्याला दिसून येईल. 2 किलोग्रॅम. त्यानंतर पहा या ठिकाणी 12.15 तास अधिक 2.55 तास. म्हणजेच आता इथं जे आहे मित्रांनो हे घड्याळीचं गणित आहे. घड्याळीच्या गणितामध्ये आपल्याला थोडासा वेगळा विचार करायला लागेल. म्हणजे 12 तास आहेत 15 मिनिटं आहेत, 2 तास आहेत 55 मिनिटं आहेत. या ठिकाणी आपल्याला तास आणि इकडे मिनिट आपल्याला वेगवेगळी घ्यायला लागेल. पहा तास आणि मिनिटाची आपल्याला बेरीज वेगवेगळी घ्यायला लागेल. या ठिकाणी 12 तास आहेत 12 तास, 15 मिनिटं आहेत 15 मिनिटं. त्यानंतर 2 तास 55 मिनिटं आहेत, 2 तास आणि 55 मिनिटं. आपला जे दशांश आहे तो दशांश आपला इथेच राहील मित्रांनो. आता आपल्याला खाली बेरीज करायची. आता पहा जशी आपण बेरीज करतो तशीच करायची आहे. दशांशाच्या खाली दशांश आलेला आहे आपला. 5 आणि 5 10, 10 ला 0, हातचा आला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 1 7. दशांशाला दशांश जशाच तसा दिला मित्रांनो. 2 आणि 2 या ठिकाणी 4 आणि एकाच्या खाली इथे 0 आहे म्हणजे एकाच 1. म्हणजे आपलं जे उत्तर आले तर 14.70. पण परीक्षेत मित्रांनो आपल्याला असं उत्तर असणार नाहीये. का नाही, तर आपल्याला माहिती आहे की 1 तास बरोबर किती मिनिटं, तर 60 मिनिटे. 1 तास बरोबर 60 मिनिटे. मग 70 मिनिटाचे किती तास किती मिनिटं होतात, तर 70 मिनिटाचे 70 मिनिट म्हणजे किती, 60 मिनिट अधिक 10 मिनिट बरोबर नाही. 70 म्हणजे किती, 60 मिनिटं आणि 10 मिनिटं असे होतात. म्हणजे आपण जर 60 मिनिटं जे आहेत त्या 60 मिनिटाला 1 तास होतो. म्हणजे तो 1 तास आपण जर इकडं आणला मित्रांनो तर याच्या खाली आपल्याला उत्तर मिळेल. 1 तास जर इकडं आला, इकडे मिळवला 14 मध्ये 1 तास, इकडे 15 राहतील आणि इकडे उत्तर आपलं किती 10 मिनिटं. म्हणजे आपलं जे उत्तर येणार आहे ते 15.10 मिनिटं असं आपल्याला उत्तर मिळणार आहे किंवा 15 तास 10 मिनिटं असं आपलं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे ही घड्याळावरचं जे गणित आहे ते सोडवताना मित्रांनो काळजीपूर्वक आपल्याला सोडवावं लागणार आहे. त्यानंतर पुढचं एक आपल्याला शाब्दिक उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. तर शाब्दिक उदाहरण काय म्हणतात, रामने बाजारातून पाव किलोग्रॅम मिरची, 1.5 किलोग्रॅम बटाटे, 1.25 किलोग्रॅम टोमॅटो व 1.25 किलोग्रॅम भेंडी घेतली. तर रामने एकूण किती वजनाचे साहित्य घेतले, म्हणजे बाजारातून जे सामान खरेदी केले ते किती किलोग्रॅम वजनाचं आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता इथं आपल्याला मित्रांनो आपण जो पाव, पाऊण, 1.25, 1.5, अर्धा जो भाग शिकलेला आहे तो याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तो अगोदर पाहून घ्या आणि त्यानंतर अशा प्रकारच्या उदाहरणांचा सराव करून घ्या. या ठिकाणी पहा आता रामने काय काय घेतले ते अगोदर लिहूया आपण. पाव किलोग्रॅम मिरची. आता पाव किलोग्रॅम म्हणजे किती, तर 0.250 ग्रॅम ही काय आहे, तर मिरची आहे. त्यानंतर पहा 1.5 किलोग्रॅम बटाटे. 1.5 किलोग्रॅम बटाटे. 1.5 म्हणजे किती, 1 आणि अर्धा, 1 किलोग्रॅम पूर्ण आणि अर्धा किलोग्रॅम म्हणजे 500 ग्रॅम. हे काय घेतले त्याने, बटाटे घेतलेले आहेत. त्यानंतर बघा 1.25 किलोग्रॅम टोमॅटो. 1.25 किलोग्रॅम टोमॅटो. 1.25 किलोग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम आणि वर पाव भाग म्हणजे 250 ग्रॅम काय आहे, तर टोमॅटो आहे. टोमॅटो. त्याच्यानंतर पुढं 1.25 किलोग्रॅम भेंडी. 1.25 किलोग्रॅमची भेंडी घेतली आहे. आता 1.25 किलोग्रॅम, आता पावणे म्हणले मित्रांनो म्हणजे इथं 2 पूर्ण नाही आहेत, 2 ला पाव भाग कमी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे इथं 1 पूर्ण आहे आणि 2 पूर्ण व्हायला पाव किलो कमी आहे. पाव किलो कमी म्हणजे
750 ग्रॅम आहे. 1.750 म्हणजे 2.25 किलोग्रॅम ही काय घेतलेली आहे तर भेंडी घेतलेली आहे. आणि आपल्याला प्रश्न विचारलाय भेंडी घेतली तर रामने एकूण किती वजनाचे साहित्य घेतले. आता याचं वजन किती झालं रामने घेतलेल्या साहित्याचं याची आपल्याला बेरीज करायला लागेल मित्रांनो. कारण की एकूण किती वजनाचे म्हणले म्हणजे याची काय लागेल या सगळ्या वजनाची आपल्याला बेरीज करायला लागेल. आता बेरीज बघा आपलं इथे दशांशाच्या खाली मित्रांनो दशांश आलेला आहे हे मात्र आपण पाहायला विसरायचं नाही. दशांशाच्या खाली दशांश आला पाहिजे आपल्याला. आता 0 0 0 अधिक 0 बरोबर 0. 5 5 10 आणि 5 15 15ला 5 हातचा आला 1. पुन्हा पहा 7 आणि 2 9 9 आणि 5 14 15 16 आणि हातचा 1 17. तेव्हा वरून बेरीज करा 2 आणि 1 3 3 आणि 5 8 8 आणि 2 10 10 आणि 7 17 17ला 7 हातचा आला 1. दशांशाला पुन्हा दशांश आपला जशाच तसा आला एका खाली 1. त्यानंतर यांची बेरीज 1 2 3 4 म्हणजे याने जे साहित्य खरेदी केलेलं आहे मित्रांनो ते किती किलोग्रॅम वजनाचं आहे तर 4.750 किलोग्रॅम किंवा हेच 5.25 किलोग्रॅम. यालाच आपण किती म्हणतो 5.25 कारण पाव किलो भाग कमी आहे म्हणजे हे किती आहे तर 5.25 किलोग्रॅम. आपल्याला परीक्षेमध्ये हे पण उत्तर असू शकते हे पण उत्तर आपलं असू शकते. त्यामुळे आपल्याला या दोन्हीही संकल्पना माहिती असणं खूप गरजेचं आहे. 5.25 उत्तर आलं असेल तर त्याला क्लिक करा. 4.750 ग्रॅम असेल तर ते सुद्धा बरोबर आहे. किंवा इथं 5 किलोग्रॅमला पाव किलो कमी पाव किलोग्रॅम कमी असं जरी असेल तर हे सुद्धा आपलं उत्तर बरोबर आहे मित्रांनो. कारण की 5 किलो पूर्ण व्हायला आपल्याला किती आहे पाव भाग कमी आहे म्हणजे पाव किलो कमी आहे साहित्य म्हणून हे सुद्धा उत्तर असू शकतं. आणि हे तीनही जर असेल तर 4 नंबरचा जो पर्याय राहणार आहे मित्रांनो सर्वच बरोबर. अरे हा सुद्धा पर्याय कदाचित असू शकतो. कारण की आपण काय करतो लगेच हे उत्तर आले म्हणून पर्यायामध्ये जर आपल्याला तेच उत्तर दिसलं तर आपण त्याला टिक करून देतो मित्रांनो. पण त्याच्यासोबत 2 नंबरचा पर्याय हा असेल 3 नंबरचा पर्याय हा असेल तर त्यावेळेस आपल्याला पर्याय क्रमांक 4 वर जायला लागेल मित्रांनो. सर्वच पर्याय आपले बरोबर आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो दशांश अपूर्णांकाची बेरीज आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.